राम राम शेतकरी मित्रांनो, भारतामधून बांगलादेशमध्ये होणारी कांद्याची निर्यात बंद झाली अशा प्रकारचे मेसेज आपण दिवसभर सोशल मीडियावरती पाहिले असतील। तर मित्रांनो, नेमकी काय परिस्थिती बॉर्डरवरती झाली, निर्यात चालू होऊन 2 दिवसच झाले आणि आज अशी बातमी का आली, याविषयी सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, यामध्ये आपण बांगलादेश मीडियामध्ये जी काही माहिती आलेली आहे ती पाहणार आहोत, तसेच आपल्या भारतीय मीडियामध्ये जी काही माहिती आलेली आहे ती पाहणार आहोत। तसेच या सर्व प्रकरणावरती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोलाचा संदेश हा दिलेला आहे। तर त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, त्यांनी आपल्यासाठी एक व्हिडिओ संदेशही दिला होता। आपण तो दुपारीच आपल्या जो काही माझा बळीराजाचं व्हॉट्सअप चॅनल आहे त्या चॅनलवरती दुपारीच टाकला होता। मित्रांनो, ज्या शेतकरी मित्रांनी आपलं माझा बळीराजाचं व्हॉट्सअप चॅनल अजून फॉलो केलं नाही ते चॅनल फॉलो करा, जेणेकरून मित्रांनो आपल्याला आणखी कनेक्ट एकमेकाशी राहता येईल, कारण या चॅनलवरती सर्व टाकणं हे शक्य होत नाही। मित्रांनो, त्याची लिंक या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये मी दिलेली आहे। आपण तिथे जाऊन ते चॅनल फॉलो करू शकता म्हणण्यापेक्षा मित्रांनो कराच, कारण आपल्याला आणखी कांद्याबाबत जी महत्वाची माहिती आहे ती नक्कीच त्यावरती पाहावयास मिळणार आहे। तर पाहूयात आता काय नेमकी परिस्थिती बॉर्डरवर झालेली आहे। यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत बांगलादेशामध्ये जी काही बातमी प्रसिद्ध झालेली आहे ती बातमी। मित्रांनो, या बातमीमध्ये अशी माहिती दिलेली आहे की बांगलादेश सरकारने 14 ऑगस्ट रोजी कांद्यासाठी आयपी जारी केला। परिणामी हिलीलँड पोर्टवरून रविवारी 17 ऑगस्ट पासून कांद्याची आयात सुरू झाली, परंतु काल 19 ऑगस्ट पासून सरकारने पुन्हा एकदा कांदा आयातीसाठी आयपी थांबवला आहे। आयातदारांनी आयात परवानगीसाठी अर्ज केले असले तरी आयपी जारी केला जात नाही। दिनाजपूरमधील हिलीलँड पोर्टवरील आयातदारांनी देशातील बाजारपेठेत कांद्याच्या किमती नियंत्रित करण्यासाठी आणि सामान्य पुरवठा राखण्यासाठी कांद्याच्या आयातीला परवानगी देण्याची मागणी केली आहे। त्यांनी कांद्याच्या आयातीसाठी असलेली 30 टन आयपीची अट रद्द करण्याची मागणी केली आहे। परवानगी न मिळाल्यास आयात थांबवली जाईल असेही व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे। मित्रांनो, आपण 1-2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता की एका व्यापाऱ्याला 30 टन कांदा आयात करण्याची परवानगी बांगलादेश सरकारकडून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ती अट रद्द करावी अशी तेथील व्यापाऱ्याची मागणी आहे। परवानगी जर दिली नाही सरकारने तर आयात थांबवली जाईल असेही तेथील व्यापारी म्हणत आहेत। हिलीलँड पोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्टरने या ग्रुपने बुधवारी 20 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज सकाळी संघटनेच्या कार्यालयात आपत्कालीन पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी केलेली आहे। मित्रांनो, पत्रकार परिषदेतील वक्त्यांनी सांगितले की सरकारने 14 ऑगस्ट रोजी कांद्यासाठी आयपी जारी केला। परिणामी हिलीलँड पोर्टवरून रविवारी 17 ऑगस्ट पासून कांद्याची आयात सुरू झाली। त्यामुळे देशातील बाजारपेठेत या उत्पादनाचा पुरवठा वाढला आणि किंमत कमी होत होती, परंतु काल 19 ऑगस्ट पासून सरकारने पुन्हा कांदा आयातीसाठी परवानगी किंवा आयपी हा बंद केलेला आहे। आयातदारांनी आयात परवानगीसाठी अर्ज केला असला तरी आयपी दिला जात नाही। यामुळे आयातदारांना आर्थिक फटका हा बसत आहे आणि त्यांनी असं सांगितलं की सरकारने कांद्याचे आयपी उघडल्यापासून अनेक आयातदारांनी भारतातून कांदा खरेदी केला आहे आणि तो ट्रकवर भरलेलाही आहे। भारतीय सीमेवरून तो देशात पोहोचण्यासाठी या ट्रकला 5 ते 6 दिवस लागतात। परिणामी कांद्याने भरलेले हे ट्रक अजूनही भारतातच आहेत। हळूहळू आयातदारांना आयपी मिळत असे, नंतर हे ट्रक देशात प्रवेश करत असत, परंतु आयपी अचानक बंद झाल्यामुळे अनेक आयातदारांचे 100हून अधिक कांद्याने भरलेले ट्रक सीमेच्या पलीकडे अडकले आहेत। जर हे ट्रक देशात प्रवेश करू शकले नाही तर आयातदारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे। म्हणून ज्या आयातदारांनी आधीच आयपी साठी अर्ज केला आहे आणि भारतातून कांदा खरेदी केला आहे आणि तो ट्रकवरही लादलेला आहे, त्यांना किमान त्यांच्यासाठी तरी कांदा आयात करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे। पत्रकार परिषदेला हिलीलँड पोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्टर ग्रुपचे उपाध्यक्ष
शाहिदुल इस्लाम, सरचिटणीस नजमुल हक, आयातदार रिपन हुसेन आणि इतर अनेक जण हे या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते. मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलं असेल की भारतामधून त्यांनी जे काही ट्रक बोलवलेले आहेत, जे काही कांद्याची खरेदी केलेली आहे, ते ट्रक वाटेतच आहेत, काही तिथे पोहोचलेले आहेत, परंतु IP हा थांबवलेला आहे. या बातमीवरून आपल्याला लक्षात येत आहे. मित्रांनो, आता आपल्या मीडियामध्ये नेमकी काय माहिती आलेली आहे ती पाहूयात. बांगलादेश सरकारने अचानकपणे भारतीय कांद्याची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. बनावट पद्धतीचा माल पाठवण्यात येत असल्याची शंका तेथील सरकारला वाटू लागल्याने त्यांनी तातडीने ही निर्यात थांबवल्याचे समजते. याविषयी स्थानिक व्यापाऱ्यांनी दुजोरा दिला असला तरी बांगलादेश सरकारची ही अंतर्गत बाब असल्यामुळे निर्यातीवर कुठल्याही प्रकारची बंदी घातलेली नाही. 1-2 दिवसात निर्यात पुन्हा सुरळीत होईल असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. भारतातून बांगलादेशात पाठवण्यात येणाऱ्या कांद्यासोबत इतरही वस्तूची निर्यात होत असल्याचे संशय तेथील सरकारला आल्याने भारतीय कंटेनरची संपूर्ण तपासणी करण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. परिणामी निर्यात काही काळासाठी ठप्प झालेली आहे. परिणामी तपासणी पूर्ण झाल्यानंतर हे कंटेनर रवानाही होतील असंही सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आता माहिती जी पाहिली यावरून लक्षात येत आहे की IP सध्या थांबवलेले आहेत आणि त्याचं कारण काय आहे तेही आपण पाहिलेलं आहे. परंतु जी काही कांद्याची निर्यात आहे, बांगलादेश सरकारने असं काही म्हटलेलं नाही की आयात बंद केली म्हणून, किंवा भारत सरकारने म्हटलेलं नाही की निर्यात बंद केली म्हणून. मित्रांनो, जे काही अफवा सध्या पसरवल्या जात आहेत की निर्यात बंद झाली, निर्यात बंद झाली, मित्रांनो, निर्यात बंद झालेली नाही. IP थांबवलेले आहेत आणि नंतर या संदर्भात जो काही निर्णय होईल मित्रांनो, त्यानंतर माझा बळीराजावरती आपल्याला नक्कीच या संदर्भात माहिती ही दिली जाणार आहे. तर मित्रांनो, आता पाहूयात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी नेमकं शेतकऱ्यांसाठी काय संदेश दिलेला आहे. मित्रांनो, 14 ऑगस्ट पासून बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याची आयात करण्यास परवानगी दिली आहे. हळूहळू तेथे गरजेनुसार भारतीय कांद्याची निर्यात वाढत जाईल. त्याचबरोबर श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, दुबई, कतार, यमन, व्हिएतनाम, मॉरिशस आणि लंडन अशा अनेक देशांमध्येही भारतीय कांदा निर्यात सुरू आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडे चाळीमध्ये साठवलेला कांदा आता सडू लागला आहे. 4 महिन्यापूर्वी ठेवलेला जो कांदा आजही चांगल्या दर्जात उपलब्ध आहे. अशा कांद्याला देशांतर्गत मागणी आणि निर्यात वाढत असल्याने येत्या काळात कांद्याला दरवाढी होण्याचे संकेत हे निश्चित आहेत. त्यासाठी आपण शेतकरी बांधवांनी मार्केटमध्ये आपला कांदा विक्रीसाठी घेऊन जात असताना त्या कांद्याच्या निवड प्रतवारी चांगली करून टप्प्याटप्प्याने घेऊन जावे आणि राज्यातील बाजार समित्यामध्ये आपल्या कांद्याची एकदम जास्त आवक होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व शेतकऱ्यांनी आत्मविश्वास ठेवून बाजारपेठेवर लक्ष ठेवावे. आपल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल अशी आश्वस्त करणारी स्थिती निर्माण झाली आहे आणि अफवा किंवा गैरसमज पसरवणारे मेसेज, व्हिडिओ, बातम्या जरी आल्या तरी त्याची पूर्णपणे खात्री करून राज्यातील कांदा उत्पादकांना खरी माहिती देण्याचे काम कांदा उत्पादक संघटनेकडून केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये आणि आपला कांदा स्वस्तात विक्री करू नये अशी मोलाची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिलेले आहे. तर मित्रांनो, आपल्या आता लक्षात आले असेल की बांगलादेश कांदा निर्यातीची नेमकी काय परिस्थिती सध्याची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.